हाय गायस, कसे आहात आपण? आज आपण कॉर्नचे पकोडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, आपण आता इथे एक कॉर्न घेतलेला. हे बघा, हा असा मस्त कॉर्न घेतला आहे, मका घेतला आहे. आता हा मका आपण पूर्ण असा सोलून घ्यायचा आहे. हे बघा, पूर्ण असा सोलून घ्यायचा आहे मका. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, मका सोलून घ्यायचा आहे मस्त असा. तो तुम्ही उभा धरायचा आणि त्यानंतर सुरीने पण तो तुम्ही काढू शकता. ते मका सोलू शकता सुरीने पण, आणि आपण आपल्या हाताने तो मका सोलू शकतो. हे बघा, हा मका सोलल्या गेल्यानंतर मस्त धुवून टाकायचा आहे मका पाण्यात. आणि मग एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही हा मका टाकायचा आहे पूर्ण सोललेला, आणि त्यामध्ये एक मिरची टाकायची आहे, अद्रक टाकायचं आहे, कोथिंबीर असेल कोथिंबीरही वरून टाकली किंवा दळून घेतली तरी चालेल. हे बघा, एक मिरची पण टाकायची आहे. हे बघा, मी दळून घेतलं आहे. आता हे पातेल्यामध्ये टाकत आहे. बघा तुम्ही, पातेल्यात टाकून मग त्यामध्ये मी 3 किंवा 4 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे. तांदळाचं पीठ असतं ना, ते पीठ टाकणार आहे त्यामध्ये थोडी हळद, चटणी, थोडं मीठ चवीनुसार आणि वरून कोथिंबीर. हे बघा, ते टाकून द्यायचं आहे. हे बघा, मी तांदळाचं पीठ टाकत आहे आणि मग थोडं सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, खूप खरपूस आणि सुंदर असे कॉर्नचे पकोडे येतात. हे बघा. हाय गाईज, जर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा, झालं आपलं मिश्रण तयार. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यामुळे आता हे आपण जसे भजी बनवतो ना, तसं भजीसारखंही तुम्ही ते बनवू शकता. हे बघा, किती छान दिसतं आहे. मस्त खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहे ते पकोडे आपण. हे बघा, तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. नाश्त्याला पण झटपट होणारा ब्रेकफास्ट असंही म्हणू शकता तुम्ही. हे बघा, काही वेळ लागत नाही. एक 5-10 मिनिटात तयार होऊन जातात कॉर्नचे पकोडे. हे बघा, किती सुंदर, बघू शकता तुम्ही. मस्त मीडियम मंद आचेवर तळून घ्यायचे आहे ते कॉर्नचे पकोडे. हे बघा, किती छान. हे बघा, आणि तुम्ही ते चटणी असेल, ग्रीन चटणी बनवली असेल त्याच्यासोबतही तुम्ही ते खाऊ शकता. आणि टमॅटोची चटणी असेल तर टमॅटोची चटणीसोबत पण तुम्ही ते खाऊ शकता. मी सॉस घेतला आहे. हे बघा, टमॅटो सॉससोबतही ते खाऊ शकता. बघा, किती खरपूस आणि किती सुंदर आलेले आहेत आपले कॉर्नचे पकोडे. हे बघा, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.